आपल्या बाबत अंबादास दानवे आहेत. दानवे साहेब, आज या ठिकाणी शिवराय संचलन कार्यक्रम पार पडतोय, तुम्ही देखील उपस्थित आहात. कशा पद्धतीने कार्यक्रम होत आहे? मराठी कामगार वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होतो. खरं तर शिवराय संचलन मागच्या 45 वर्षापासून स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून चालू आहे. खरं तर ज्यावेळेस या बँका होत्या, रिझर्व्ह बँक असेल, अन्य बँका असेल, इन्शुरन्स कंपनी असेल, इथं मराठी माणूस टक्क्यालाही नव्हता. आणि त्यावेळेस शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी स्थानिक लोकाधिकार समिती स्थापन केली आणि स्थानिक भूमिपुत्रांना या बँकामध्ये नोकऱ्या लावण्याची भूमिका घेतली. वाटतं या भूमिकेच्यामुळं आज या सगळ्या बँकामध्ये मराठी माणूस ताठ मानेनं उभा आहे. आणि म्हणून ही स्थानिक लोकाधिकार समिती छत्रपती शिवरायांच्या विचारानं, शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानं भूमिपुत्रांसाठी लढा देणारी संघटना आहे. आज शिवराय संचलन दरवर्षी काढतात. 45 वर्षाची परंपरा म्हणतो शिवरायांनी स्थानिक भूमिपुत्रांना घेऊनच लढा उभा केला होता आणि तोच लढा बाळासाहेबांनी उभा केलेला आणि आजही तो चालू आहे. नक्कीच आज आपण पाहिलं तर विधान भवनात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक देखील पास करण्यात म्हणजे आज मांडण्यात आलंय. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक मांडण्यात आलंय. कसं बघता या विधेयकाकडे? नाही, चांगलं आहे ना. महाराष्ट्र धर्म आहेच आहे, बाकीचे धर्म असतील, परंतु हा धर्म सगळ्यांपेक्षा वेगळा धर्म आहे. मला वाटतं या विधेयकाचं स्वागत केलं पाहिजे. अनेक संघटना आहेत ते देखील याच्या संदर्भात बोलत होते की हा विधेयक आहे ते आलं पाहिजे होतं, परंतु आपण गेल्या काही काळामध्ये पाहिलं तर अनेक प्रकार असे घडलेले आहेत. ते म्हणजे मग लग्नापासून अनेक धर्मामध्ये मुलींना घेऊन जाणं आणि किंवा मग अनेक प्रकार आहेत ते यामुळे घडतात. ह्या विधेयकानंतर कसा प्रकारे बदल आहे तो घडेल? हा तो प्रकार तुम्ही सांगता तो वेगळा प्रकार आहे. महाराष्ट्र धर्म हा वेगळा प्रकार आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे या मराठी माणसासाठी, या मराठी मातीसाठी लढणारा, त्याच्यासाठी झटणारा, त्याला न्याय देणारा हा महाराष्ट्र धर्म आहे. याच्यात माझा एखादा हिंदू असू शकतो, एखादा मुसलमान असू शकतो, एखादा ख्रिश्चन असू शकतो, बौद्ध असू शकतो, ज्याचा त्याचा धर्म असेल, पण महाराष्ट्र धर्म सगळ्यांचा असू शकतो, तो महत्वाचा आहे. मिठी नदी गाळ उपसा प्रकरणातील देखील पुन्हा एकदा गाळ काढण्यासंदर्भातलं जे आहे ते टेंडर देखील मांडण्यात आलं. परंतु यामध्ये पाहिलं तर गेल्या काही काळामध्ये ज्या काळ्या यादीमध्ये ज्या लिस्टेड कंपन्या करण्यात आलेल्या होत्या त्यांना पुन्हा संधी कुठेतरी दिली जाते. नाही, खरं ते तर चुकीचं आहे. सरकार काही असं दिसतंय की या एजन्सींना काम देण्यासाठीच अशा पद्धतीनं हा प्रोजेक्ट राबवला जातो की काय, अशी शंका जनतेच्या मनात आहे. याच्यासाठी गाव पातळीवर काम करणाऱ्या अनेक संस्था आहे. मी तर म्हणतो गावाची ग्रामपंचायत आहे, गावाची विविध कार्यकारी सोसायटी आहे, यांनाच हे काम करू दिलं पाहिजे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आता LPGचा तुटवडा आहे तो जाणवू लागलेला आहे. अनेक हॉटेल्स आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. तोच आता फरक आहे तो आता घरांवरती देखील, घरगुती गॅसवरती देखील पाहायला. भारताच्या परराष्ट्र नीतीचा हा मोठ्या प्रमाणावर पराभव होतोय. खऱ्या अर्थानं इराणमधून चायनाला गॅस जाऊ दिला जातो, बाकीच्या देशाला जाऊ दिला जातो, परंतु भारतामध्ये येणारे जहाज थांबवले गेलेले आहे. आणि खऱ्या अर्थाने या परराष्ट्र नीतीमुळे आज या हिंदुस्थानावरही मोठा इफेक्ट होतोय. घरगुती गॅसचा तुटवडा आहे, हॉटेल्स तर बंद होत आले, इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर बंद होते. इंडस्ट्री बंद असल्यामुळे एवढं मोठं नुकसान होतं. सगळीकडे गॅस नसल्यामुळं, इंडस्ट्रीयल गॅस नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावर करोडो रुपयाचं, म्हणजे कोविडच्या काळात नुकसान झालं नाही एवढं नुकसान इंडस्ट्री बंद असल्यामुळे होत आहे. अजितदादांच्या अपघाताचं प्रकरण आहे ते अजूनपर्यंत आहे, त्याबद्दल गुन्हा आहे तो देखील दाखल झाला, परंतु या संदर्भात आता उच्च न्यायालयामध्ये दावा आहे ती घेण्यात आलेली आहे. कसं बघताय जो तपास होतोय त्या तपासाच्या अनुषंगाने काय सांगता? खरं तर या प्रकरणाविषयी एक शंका जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्याची अतिशय निष्पक्षपणे चौकशी होण्याची आवश्यकता आहे. जनतेसमोर सत्यता येण्याची आवश्यकता आहे. कारण ज्या पद्धतीनं जनतेच्या मनात शंका निर्माण झाली त्याचं समाधान तर झालंच पाहिजे. तर आपण पाहिलं की या संदर्भात संपूर्ण जे म्हणणं आहे ते अंबादास दानवे यांनी मांडलेलं आहे. वेगळ्या प्रश्नांवरती त्यांनी आपली प्रतिक्रिया आहे ती व्यक्त केलेली आहे. विनोद हैरिंगेसह निखिल जवान, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.